हॅलो गायज, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर चला आपण आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही शेअर करा आणि असाच तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा। थँक्यू। तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचे आपण व्हिडिओ बनवणार आहे बेसनाचे लाडू यावरती। तर बेसनाचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे सगळेजण बनवतात, तर आपण आज थोडं वेगळ्या प्रकारे बेसनाचे लाडू बनवणार आहोत। तर आपण डायरेक्ट बेसन नाही तर चणा डाळीपासून म्हणजे चणा डाळ घेऊन त्याच्यापासून आपण बनवणार आहे। बेसन पीठ हे चणा डाळीपासूनच बनवलेलं असतंय, परंतु सगळे विकत आणतात बेसन पीठ आणि नंतर मग बेसन विकत आणून वगैरे सुरुवात करतात। पण आपण आज चणा डाळ घेतलेली आहे। ही मी स्वच्छ त्याच्यामधली म्हणजे घाण वगैरे काढून त्याच्यामध्ये काळे जे डाळ वगैरे असते ती काढून एक स्वच्छ 500 ग्रॅम अशी चणा डाळ घेतलेली आहे। तर हे 500 ग्रॅमचं प्रमाण आहे, म्हणजेच अर्धा किलो चणा डाळ आहे ती मी घेतलेली आहे। तर आपण ह्यापासूनच सुरुवात करणार आहे। तुम्हाला बेसन घ्यायचं असेल विकतचं तर तुम्ही तेही घेऊ शकता, पण ह्यापासून आपण जर लाडू बनवले तर ते आपले लाडू छान होतात, टाळ्याला न चिकटणारे होतात आणि भरपूर आणि काही टिप्स आहेत त्या मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर ही चणा डाळ 500 ग्रॅम आहे। तर ह्याचं काय आपण वाटीत प्रमाण घेणार नाहीये। जेव्हा आपण ह्या डाळीचं बेसन बनवणार तेव्हा तिथून आपण पुढे वाटीचं प्रमाण घेणार आहोत। तोपर्यंत आपण हे 500 ग्रॅम आहे, तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता, तसं काही नाहीये। तर मी 500 ग्रॅम घेतलेली आहे। ही स्वच्छ ह्याच्यातील घाण वगैरे काढलेली आहे आणि चला तर मग आता आपण पुढे सुरुवात करूया। तर आता आपण एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ही डाळ भाजायची आहे। तर आपण ही कढई आता तापत ठेवलेली आहे। कढई तापत ठेवलेली आहे, परंतु गॅस स्टार्ट करून लो फ्लेमवरती ठेवायचा आहे। आपण अजिबात फुल करायचा नाहीये। जर फक्त तुमची कढई ओली असेल तर फक्त तुम्ही एकदा कढईमधलं पाणी शोषून घेईपर्यंत गॅस ठेवू शकता आणि पाणी शोषलं की तुम्ही लगेच ह्याच्यामध्ये डाळ टाकायची आहे। पण तुम्ही गॅसची फ्लेम हाय करायची नाही। ही पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपण लो गॅसवरतीच बनवायची आहे। फक्त लो गॅसवरती बनवल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागेल हे बनवायला लाडू, पण लाडू आपले इतके छान आणि स्वादिष्ट आणि टाळ्याला न चिकटणारे होतील। तर चला आपण ते आता भाजून घेऊया डाळ। आता ही डाळ आपण भाजून घ्यायची आहे, एकदम लो फ्लेमवरती भाजायची आहे, अजिबात गडबड करायची नाहीये, कारण गडबड केली तर आपली डाळ करपूही शकते। त्यामुळे आपण लो फ्लेमवरती ही डाळ थोडी थोडी भाजून घ्यायची आहे। थोडा वेळ लागेल, पण आपली रेसिपी किंवा आपले लाडू खूप छान होणार आहेत। त्यामुळे आता बघू शकताय तुम्ही हे आत्ताशी म्हणजे कढई गरम व्हायला किंवा लागलेली आहे। तर आपण एक 4 ते 5 मिनटं ही अशीच डाळ भाजून घ्यायची आहे। 4-5 मिनटं लागू शकतात, 5 ते 7 मिनटंही लागू शकतात, पण आता तुम्ही बघू शकताय जस्ट आता ही डाळ गरम व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे अजून हात आपला भाजत नाहीये, हाताला चटके बसत नाहीयेत, म्हणजे फक्त ही डाळ गरम व्हायला लागलेली आहे। तर आपण लो फ्लेमवरती ही डाळ आता 5 ते 7 मिनटं अशीच भाजून घ्यायची आहे। तोपर्यंत ह्याला म्हणजे विसरता किंवा आपण इकडे तिकडे लक्ष देता आपण ही सतत हलवत राहायची आहे तिला। जरी गॅस लो फ्लेमवरती असला तरी पण डाळ करपू शकते, त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही सतत तिला हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने डाळ आपली भाजते। तर आता तुम्ही बघू शकताय की ही 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, मी डाळ भाजत आहे आणि आता तुम्ही बघूही शकताय की म्हणजे कुठे माझी डाळ करपलेली दिसत नाही, काही नाहीये, किंवा आता जस्ट नॉर्मल म्हणजे जशी आपण स्टार्टिंगला टाकली होती तशीच अगदी दिसते। तर तुम्ही बघू शकताय ह्याच्यावर। मग त्याच्यानंतर आपण असं सतत हलवत राहायचं आहे, सतत अजिबात लक्ष इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाहीये। तर बघा असे आपण 2-3 दाणे म्हणजे त्याच्यातील जी डाळ आहे 2-3 ती बाजूला काढून ठेवायची आहे गार होण्यासाठी। का तर आपल्याला फक्त एक चेक करायचं आहे की डाळ कुरकुरीत
झालेली आहे की नाही आहे, म्हणजे कडक झालेली आहे की नाही आहे. कारण जेव्हा डाळ गरम असते आणि ती जर आपण तशीच दाताखाली चावून बघितली तर ती आपल्याला मऊच लागते. डाळ असू दे काही असू दे, थंड झाल्यानंतर त्याच्यातील कडकपणा येतो. म्हणून आपण 2-3 डाळीचे दाणे बाजूला काढून ठेवलेले आहेत. ते थंड झाले की आपण बघणार आहे. हे बघा, आता हे अशी डाळ घेऊन आपण दाताखाली दाबून बघायचे आहे. जर तुम्हाला डाळ कडक लागली तर समजायचं की आपली डाळ भाजून झालेली आहे. जर ती गार होऊनही डाळ तुम्हाला मऊच लागली तर तुम्हाला डाळ अजून भाजावी लागेल. पण जर दाताखाली म्हणजे गार झालेली डाळ दाताखाली दाबल्यानंतर जर कडक लागत असेल तर तुमची डाळ भाजून झालेली आहे. मग जास्त वेळ आपल्याला काही भाजायची गरज नाही आहे. एकदा डाळ कडक झाली की आपली डाळ भाजून झालेली आहे असं समजायचं. तर मग आता आपण इथं डाळ आपली भाजून झालेली आहे. तर मी इथे एक आता पेपर घेतलेला आहे. त्या पेपरावरती मी इथे एक आता कापड ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला डाळ गार करायची आहे. पण मी हे कशासाठी ठेवत्या का, तर फक्त पेपरवरती टाकलं तर खाली आपल्या किचनला असो किंवा फरशीला असू दे आपल्या असं पाणी सुटल्यासारखं होणार. कारण ती अजून गरम आहे ना खूप, मग ती हळूहळू थंड होईल तसं जास्त होणार. म्हणून आपण एक सुती कॉटनचं कसलंही तुम्ही कापड किचनचं वगैरे ठेवू शकता पेपरवरती आणि त्याच्यावरती आपल्याला डाळ ही पसरवायची आहे. का तर ती गार व्हावी म्हणून. तशीच तुम्ही कढईतही ठेवू शकता, पण कढई गरम आहे तशीच जर तुम्ही कढईमध्ये ठेवली तर ती खालून अजून लागू शकते. तर तुम्ही दुसऱ्या कशात तरी ट्रान्सफर केली तर ती पटकन गारही होऊ शकते. म्हणून आपण असं करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कढईतही ठेवू शकता. फक्त एवढंच की कढई थोडी थंड होईपर्यंत तुम्हाला ती हलवत राहावी लागेल, एवढंच फरक आहे. पण अशी लवकर गार होईल आणि चटकन होईल. तुमची लाडू बनवून चटकन होतील. जर कढईमध्ये ठेवलं तर गार व्हायला थोडा वेळ लागेल, कारण आपल्याला ही डाळ नंतर बारीकही करून घ्यायची आहे. तर बघा, अगदी थोड्याच वेळात 5 ते 10 मिनटं पण लागणार नाही आहेत. 5 ते 7 मिनटातच तुमची डाळ अशी पसरून जर तुम्ही ठेवली तर थंड होऊन जाईल. आणि जर एकत्र अशी कढईत किंवा कशात ठेवली तर ती लगेच गार होणार नाही. पण अशी ठेवल्यानंतर तुमची डाळ लगेचच गार होऊन जाईल. तर आता आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे. तर गिरणीतूनही करू शकता, घरात गिरण असेल तर त्याच्यातही करू शकता, नसेल तर तुम्ही मिक्सरलाही करू शकता. कारण ही काही जास्त डाळ नाही आहे, ही फक्त 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो डाळ आहे. तर ती आपण इझिली मिक्सरमध्ये बारीक करू शकतो. पण तुमची जर म्हणजे क्वांटिटी जास्त असेल, 1 किलो 2 किलो 3 किलो, तर तुम्ही गिरणीतून वगैरे दळून आणू शकता. पण आपल्याला थोडी तिची कन्सिस्टन्सी आहे ना, ती अशी जाडी भरडी ठेवायची आहे. सो तुम्ही जर गिरणीतून दळून आणणार असाल तर तिथे सांगून तुम्ही दळून आणा की थोडं तुम्हाला जाडं भरडं असं पीठ हवं आहे म्हणून. तर असं आपण आता भांड्यात थोडं थोडं, मात्र जास्त नाही घ्यायचं आहे, कारण आपल्याला बारीक पण व्हायला पाहिजे ती डाळ. म्हणून आपण थोडं थोडं काढून असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आपल्याला असंच नाही वापरायचं आहे, कारण जरी हे आता दिसत असलं ह्याच्यामध्ये बारीक झाले वगैरे, तरी हे पूर्ण बारीक झालेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे असं जास्त प्रमाणात मोठे मोठे अजून कण वगैरे आहेत डाळीचे. त्यामुळे आपण ही जे आहे पीठ ते आपण चाळणीमध्ये घेऊन, म्हणजे तुमची जी छोटीवाली पिठाची चाळण किंवा रवा चाळण जी असते ती त्याच्यामध्ये घेऊन तुम्ही ती एकदा चाळायची आहे. मग चाळल्यानंतर त्याच्यातील बारीक 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 थोडे थोडे मोठे असे जाडे भरडे ते पडून जाईल पीठ. आणि सगळ्यात जास्त मोठे वगैरे असतील ते शिल्लक राहील, ते तुम्ही परत मिक्सरला वगैरे लावू शकता. पण ही मात्र स्टेप तुम्ही स्किप करू नका, कारण ह्याच्यामध्ये जास्त ही बारीक मिक्सरला जास्त बारीक पीठ होत नाही. हा जर तुम्ही गिरणीतून दळून आणले किंवा घरातील गिरणीमध्ये जर तुम्ही हे पीठ दळलं तर मात्र जास्त काही काळजी घ्यायची गरज नाही आहे. मग काही पीठ बारीकच होणार आहे. तरी पण तुम्ही म्हणजे चाळू शकता. नसेल जर असं मिक्सरला करणार असेल तर मात्र डेफिनेटली तुम्हाला ही चाळावीच लागेल, कारण त्याच्यामध्ये खूप असे मोठे मोठे कण असणार आहेत डाळीचे. तर इथे तुम्ही बघू शकताय मी चाळणीने चाळते तरी पण किती मोठे मोठे म्हणजे कण थर म्हणजे अजून किती शिल्लक आहे ते. तर आपण तसंच करायचं, जे शिल्लक राहील ते परत एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून परत एकदा मिक्सर थोडा वेळ चालवून असं करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्सरला परत एकदा लावून आपण बारीक करून घ्यायचं आहे. असं दरवेळी करायचं आहे आपण. हे बघा, मी जे आता परत म्हणजे जे त्या पहिल्या बॅचमधून जे मोठे मोठे कण निघाले होते ते मी परत एकदा लावले होते मिक्सरला. तर ते आता त्यातील
जे आता बारीक झालेलं आहे ते परत एकदा चाळणीने आपण चाळायचं आहे. त्यातील पीठ मोठे थोडंफार ते खाली पडणार आहे आणि जे जास्त मोठं आहे ते वरती शिल्लक राहणार आहे. तर असं केल्यानंतर म्हणजे आपल्याला जसं आवश्यक आहे तसं पीठ मिळेल आणि जे मोठं राहील ते तुम्ही 2-3 वेळा बारीक करू शकता मिक्सरला, काही प्रॉब्लेम नाहीये. छोटं भांडं असेल तुमच्याकडे तर छोट्या भांड्यात थोडा जरा वेळ लागेल तुम्हाला बनवायला, आणि जर तुमच्याकडे मोठं भांडे असेल तर तुमचं पटकन होऊन जाईल. पण तरी पण मोठं भांडं असो किंवा छोटं भांडं असो, पण तुम्ही चाळणीने चाळत व्यवस्थित त्याच्यातील मोठे जे कण आहेत ते बाहेर काढत व्यवस्थित बारीक करत चाळून वगैरे पीठ घ्यायचं आहे. तरच तुमचं पीठ छान होईल आणि पीठ छान झालं तर तुमचे लाडू छान होतील, एवढं आपण लक्षात घ्यायचं आहे. तर हे बघा, आता मी 2 वेळा बारीक केले तरीही थोडे मोठे कण राहिलेले आहेत. तर आता आपण ते मिक्सरमध्ये म्हणजे घालायचं आहे, परत बारीक करून घ्यायचं आहे. अशी तुम्ही सर्व डाळ म्हणजे संपूर्ण तुमची जी 500 ग्रॅम डाळ होती अर्धा किलोची ती तुम्ही हे करून घ्यायची, बारीक करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता आता पीठ आपलं किती छान गिरणीतून दळून आणल्यासारखं झालेलं आहे. तर पीठ आपलं जास्त म्हणजे एकदम बारीकही नाही आणि जास्त भरडं पण नाही आहे, पण थोडंसं असं आपल्याला जाडं भरडं हवं आहे. का तर लाडू टाळ्याला चिटकू नयेत म्हणून आपल्याला थोडंसं असं मोठं पीठ हवं आहे. तर इथे बघा, आता मी एक वाटी घेतलेली आहे आणि तुम्ही पण कोणतीही वाटी घेऊ शकता. मोठी शक्यतो थोडी मोठीच घ्या, वाटी घ्या, पेला घ्या, काहीही घ्या. पण आपल्याला आता इथून पुढे वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला सगळे साखरेचे तुपाचे म्हणजे अचूक प्रमाण मिळेल यासाठी. तर इथं मी एक मोठी वाटी घेतलेली आहे, थोडं दाबून असं त्याच्यामध्ये जास्त नाही पण थोडं दाबून असं पीठ भरलेलं आहे. तर ते आपण आता डायरेक्ट कढईमध्येच घ्यायचं आहे, कारण आता आपल्याला हे पीठ भाजायचंही आहे. कारण आपण डाळ भाजली होती पण ती बाहेरून झाली, आता आतून पीठ तर कच्चंच असणार आहे. सो पीठही आपल्याला भाजायचं आहे. असं नाही की डाळ भाजल्या म्हणजे पीठ नाही भाजलं तर चालते असं वगैरे, तर तेही भाजावं लागणार आहे. तर इथे बघा, माझे एकदम थोडं दाबून असं मी 2 वाट्या पीठ माझं झालेलं आहे एकदम. तुमच्याकडे एवढी मोठी वाटी नसेल तर तुम्ही दुसरी छोटी जी वाटी असेल त्याने मापून घेऊ शकता, किंवा जर मोठा पेला किंवा मोठा बाउल वगैरे असेल त्याने मापून घेऊ शकता, असं काही नाही आहे. तर हे माझं 2 वाट्या आता पीठ झालं, म्हणजे अर्धा किलो आपण डाळ घेतली होती 500 ग्रॅम, त्याचं आपलं हे मोठी वाटी घेऊन 2 वाट्या आपलं बेसन निघालेलं आहे. तर आता आपण गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे आणि गॅस चालू केल्यानंतर गॅसची फ्लेम मी पहिल्यांदाच लोवरती केलेली आहे. म्हणजे आपल्याला लो फ्लेमवरतीच आपली पूर्ण रेसिपी, पूर्ण आपले बेसनचे लाडू आहेत ते आपल्याला पूर्ण लो फ्लेमवरतीच गॅस ठेवून आपल्याला बनवायचे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. नाहीतर म्हणजे चुकू शकतं, बेसन पीठ तुमचं जे आहे ते खराब होऊ शकतं, करपू शकतं, डाळ करपू शकते यासाठी. आणि तुम्ही इकडे तिकडे लक्ष न देता सतत हलवत राहिला तर तुमचं पीठ मस्तपैकी भाजलं जाईल. तर असं तुम्ही हळूहळू हलवत पीठ भाजायचं आहे. तर पहिल्यांदा पीठ आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकल्यानंतर आपण एक 5 ते 7 मिनिटं पीठ भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत बघा, आता आपण इकडं तूप किती घ्यायचं, त्याच्यासाठी तूप किती लागणार आहे ते इकडं आपण तूप घेऊया. तर मी तीच वाटी घेतलेली आहे, त्याच वाटीच्या प्रमाणानं मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. पाऊण वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला एक 4 चमचे जास्त आहेत. तर आणि हे तूप थोडंसं मेल्ट आहे, जास्त पण मेल्ट नाही आहे आणि थोडंसं जास्त गाढं पण नाही आहे, थोडंसं मेल्टवाला आहे. तर पाऊण वाटी, त्यामुळं पाऊण वाटी तर तूप तुम्हाला लागणारच आहे. पण जर मात्र तुम्ही विकतचं बेसन घेत असाल तर तुम्हाला तूप जरा जास्त ह्याच्यापेक्षा पाऊण वाटीपेक्षा तूप जास्त लागू शकतं. आणि जर आपण सांगतोय त्याप्रमाणे जर तुम्ही रेसिपी करणार असाल तर तुम्हाला पाऊण वाटीमध्ये तुमचे बेसनचे लाडू होऊन जातील, किंवा ह्याच्यापेक्षा कमीही लागू शकतं. कारण जर तुम्ही घट्ट तूप घेतलं तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी लागू शकतं, आणि आहे तसं पातळ व्यवस्थित घेतलं तर पाऊण वाटी चालू शकतं. तर इथे बघा, इथे आता 5 ते 7 मिनिटं मला सतत हलवत बेसनपीठ भाजत झालेले आहेत, पण अजिबात कुठेही करपलेलं नाही आहे, काही नाही. तर आता आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातलं अर्धं तूप आपण इथे आता टाकणार आहे. म्हणजे पहिले 5 मिनिटं, 5 किंवा 7 मिनिटं
5 ते 7 मिनटं पहिली झाल्यानंतर आपण त्याच्यात अर्धं म्हणजे जे पाऊण वाटी तूप घेतलेलं होतं त्यातलं अर्धं तूप आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण त्या बेसनमध्ये पहिल्यांदा तूप टाकतो तेव्हा त्याच्या जास्त अशा गाठी गाठी होतात, गुठळ्या होतात, तर त्या आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित तूप सगळ्या बेसनमध्ये मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर तसं जमत नसेल तर थोडं तुम्ही हलवून मिक्स करा आणि जास्त गुठळ्या वाटल्या तर तुम्ही पोटॅटो मॅशरने मॅश करू शकता। तुमच्याकडे जर म्हणजे तुम्हाला जर व्यवस्थित तुम्ही ज्या भांड्यामध्ये कढईमध्ये ज्या तुम्ही ना हलवताय उलातनं वगैरे तुमचं असेल त्यानं जर तुम्हाला झाले तर ठीक आहे, नाही तर तुम्ही पोटॅटो मॅशरनं तुम्ही हलवू शकताय, म्हणजे असं मॅश करू शकताय, तर ते तुम्हाला इझिली होऊन जाईल। आणि अजूनही आपला गॅस लो फ्लेमवरती आहे। आपण फ्लेम त्याची अजिबात ना मीडियम केली आहे ना हाय केलेली आहे। तर बघू शकताय आता इथे पीठ अजून आपलं अर्धी वाटी म्हणजे जे आपण पाऊण वाटी तूप घेतलं होतं त्यातलं अर्धं तूप टाकूनही आपलं पीठ अजून आपल्याला तसंच दिसतंय। तरी पण आपण हे असं भाजून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण अर्धं तूप टाकतो पहिल्यांदा 5 ते 7 मिनटं झाल्यानंतर त्याच्यानंतर करेक्ट 10 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हे बेसन भाजायचं आहे। कमीत कमी 10 मिनटं तरी लागतील। तुमचं जर जास्त पीठ असेल तर तुम्हाला जास्त टाइम लागेल, ह्याच्यापेक्षा थोडं कमी पीठ असेल तर तुम्हाला टाइम कमी लागू शकतो। पण जर एवढंच पीठ असेल तुमचं तर तुम्हाला कमीत कमी तूप टाकल्यानंतर एक 10 मिनटं तरी लागू शकतात। एक 10 मिनटं झाल्यानंतर परत आपण जे उरलेलं तूप वाटीमध्ये आहे त्यातील अर्धं तूप टाकायचं आणि अर्धं तसंच शिल्लक ठेवायचं आहे। आपण अर्ध तूप का टाकतोय, कारण ह्यासाठी की जेव्हा आपण ते पीठ हलवतोय तेव्हा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात गुठळ्या होत आहेत, त्या व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण थोडं 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 असं टाकतोय। कारण थोडं थोडं टाकलं तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल, व्यवस्थित त्यातील गुठळ्या फोडता येतील, म्हणून एकदम टाकलं तर जास्त गुठळ्या होणार, त्या आपल्याला फोडता येणार नाहीयेत आणि त्यामुळे तोपर्यंत आपलं पीठ खाली लागण्याची शक्यता असू शकते। तर इथे बघा आता आपण 2 वेळा तूप टाकलेलं आहे तरी पण असं काही आपल्याला वाटत नाही की आता बेसन तूप सोडेल किंवा सोडायला लागलंय वगैरे, अजूनही आपलं पीठ असं सुकंच दिसतंय। तर दुसऱ्यांदा जेव्हा आपण तूप टाकतोय तेव्हा कमीत कमी एक 3 ते 4 मिनटं परत एकदा भाजायचं आहे। त्याला 3 मिनटं खूप होतील। जेव्हा आपण दुसऱ्यांदा तूप टाकतोय तेव्हा तुम्ही कमीत कमी 3 मिनटं तरी त्याला व्यवस्थित एकजीव व्यवस्थित ते एकत्र करून घ्या। तर बघा आता एवढं म्हणजे आपण तूप टाकूनही आपल्याला अजून आपलं पीठ सुकं दिसत आहे। तर आपण आता उरलेलं सगळं तूप आपण आता त्या पिठामध्ये टाकलेलं आहे। तर आपण आता ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या आणि एवढं तूप आपल्या म्हणजे बेसनाच्या लाडूला म्हणजे एवढ्या प्रमाणाला एवढं तूप पुरेसं होईल। पहिल्यांदा हलवताना वगैरे आपल्याला वाटतं की तूप खूप कमी पडते, पण जशी त्या तूप मेल्ट होत जातं किंवा त्या पिठामध्ये मिक्स होत जातं तसं ते हळूहळू पीठ आहे ना ते तूप सोडायला लागतं। तर इथं आता तुम्ही बघू शकता की आपलं पीठ किती ओलसर झालेलं आहे आणि अजूनही आपली गॅसची फ्लेम लोच आहे। लो फ्लेमवरतीच आपण हे सगळी कृती करतो आहे। तर आता बघा तुम्हाला असं वाटत असेल की इथं आता ओलसर पीठ झालेलं आहे, एकदम असं की वाटते असं चिटकून बसते गाठी झाल्यासारखं। तर हेच आहे की आपलं पीठ आता तूप सोडायला लागलेलं आहे, म्हणजे जे आपण पाऊण वाटी तूप या पिठामध्ये टाकलं होतं ते आता रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे आपलं पीठही व्यवस्थित भाजतंय आणि आपलं तूपही व्यवस्थित किंवा म्हणजे त्याच्यामध्ये इनफ असं पडलेलं आहे। तर सगळं तूप टाकल्यानंतर परत एक 2 ते 3 मिनिटात तुम्ही बघू शकताय की परत तुमचं पीठ आहे ते किती तूप सोडत आहे। तुम्ही ते बघू शकताय किती चिकट आणि किती असं चिकट झालेलं आहे, गाठी सारखं झालेलं आहे। इथे तुम्हाला तूपही म्हणजे असं दिसत असेल। तर तुम्ही पाऊण वाटी तूप पूर्ण टाकल्यानंतर अवघ्या 2 ते 3 मिनिटातच तुम्हाला दिसायला लागेल की आपलं पीठ आहे ते आता तूप सोडायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच आपलं पीठ आता व्यवस्थित भाजलंय, कारण तूप सोडायला लागले म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे।
तर आता आपलं पीठ व्यवस्थित भाजले, तर ह्या स्टेजला आता आपण एक स्टेप फॉलो करायचे आहे, म्हणजे आपले लाडू आहेत ते एकदम रवाळ, एकदम टाळ्याला न चिकटणारे असे होतील. तर हे 2 ते 3 चमचे दूध आहे, म्हणजे हे रूम टेम्परेचरचं दूध आहे, थंड पण नाहीये गरम पण नाहीये. तर आपण ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे. तुम्ही जर दूध वापरणार नसाल तर तुम्ही पाणीही पूर्णपणे 2 ते 3 चमचे वापरू शकता. फक्त ते थंड किंवा गरम नसावं आहे, त्या नॉर्मल रेंजलाच असावं आणि ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं. पण जोपर्यंत तुमचं पीठ तूप सोडत नाहीये, म्हणजे असं तुम्हाला वाटत नाहीये की आता आपलं पीठ खूप घट्ट झालेलं आहे, त्याच्यातून असं ऑइल टाईप रिलीज होतंय, तोपर्यंत ही स्टेज तुम्ही म्हणजे ह्या स्टेजला तुम्ही पोहोचत नाही. कारण जोपर्यंत आपलं पीठ भाजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात दूध किंवा पाणी काय असेल ते टाकू शकत नाही. ते भाजल्यानंतरच आपण त्याच्यात टाकायचं, तरच त्या दूध टाकण्याचा इफेक्ट होणार आहे. तर आता दूध टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा परत एक 2 मिनिटं आपल्याला लागतील ते दूध पूर्ण व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरून जायला आणि पीठ थोडंफार हलवून त्याच्यातल्या गुटया फोडाय. तुम्हाला जर पूर्ण या प्रोसेसमध्ये जर गुटया फोडायला खूप म्हणजे अवघड जात असेल तर तुम्ही मॅशरने त्या गुटया फोडू शकता. तर आता हे आपलं पीठ हे करून भाजून झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि इथे बघा मी एक परात घेतलेली आहे पीठ काढण्यासाठी. तुम्ही म्हणजे परात घेऊ शकता, मोठं कोणतं पातेलं घेऊ शकता काही, किंवा तुम्हाला जर कढईतच ठेवायचं असेल तर तसंच तुम्ही ठेवू शकता. फक्त जर कढईत ठेवणार असाल तर तुम्हाला गॅस बंद केल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं तुम्हाला तसंच पीठ हलवत राहावं लागेल, कारण अजूनही आपली कढई गरम असते आणि ती कढई जर आपण तसंच ठेवलं तर खालून लागण्याची शक्यता असते. तर तुम्हाला हलवत राहावं लागेल, म्हणून आपण परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. का तर कढईमध्ये जळण्याचा पण प्रॉब्लेम नको आणि असं पीठ थंडही होतं लवकर. तर आता आपल्याला फक्त हे पीठ थंड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पुढं साखर वगैरे काय असेल ते टाकायचं आहे. तर तोपर्यंत आपल्याला फक्त पीठ हे थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे पूर्ण थंड नाही होऊ द्यायचं आहे, असं कोमट असं होऊ द्यायचं आहे. तर हे आता थंड होईपर्यंत आपण साखर घेऊया. तर इथे बघा आपण 2 वाट्या पीठ घेतलं होतं आपण, म्हणजे जरा थोडं दाबून असं पूर्ण 2 वाट्या भरलेल्या आपण पीठ घेतलं होतं आणि पाऊण वाटी तूप घेतलं होतं. त्याच वाटीने मी इथे साखर घेत आहे. तर पूर्ण ही वाटी भरून मी साखर घेतलेली आहे. तुमचं जर पीठ 2 वाट्यापेक्षा थोडं जास्त झालं असेल तर तुम्ही 1 वाटीपेक्षा थोडं जास्त, म्हणजे 1 वाटी आणि पाव वाटी असं तुम्ही साखर घेऊ शकता. म्हणजे 1 वाटी पूर्ण फुल भरलेली आणि थोडंसं पाव वाटी असं तुम्ही घेऊ शकताय साखर. तर आपल्याला ही साखर अशीच यूज करायची नाहीये, कारण आपण काही पाक वगैरे बनवत नाहीये. तर आपल्याला ही आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे पिठी साखर. तुम्ही पिठी साखर म्हणजे विकतची पण यूज करू शकता, पण विकतच्याचं काय होतं ती खूपच म्हणजे अशी एकदम जास्त बारीक पिठासारखी असते आणि आपली घरची आपण थोडी म्हणजे मोठी वगैरे हे केली की त्याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जाते पिठामध्ये. तर तुम्हाला विकतची वापरायची असेल तर तुम्ही विकतचीही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथं बघू शकता, इथं आता आपलं पीठ आहे ते थंड झालेलं आहे. थंड म्हणजे पूर्ण थंड नाही, कोमट आहे. तर ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे. तर आपलं थोडं कोमट पीठ आहे तेव्हा आपण ह्याच्यामध्ये ही पिठी साखर टाकायची आहे. तर इथे बघा मी पहिल्यांदा अर्धीच पिठी साखर ह्यामध्ये टाकलेली आहे, कारण आपल्याला ही पिठी साखर या पिठामध्ये पूर्णपणे एकजीव अशी मिक्स करायची आहे. तर एकदम सगळी टाकली तर थोडा प्रॉब्लेम येईल, म्हणून आपण असं व्यवस्थित दोन्ही हातांनी एका मोठ्या भांड्यात कुठल्या तरी पीठ घ्या आणि दोन्ही हातांनी असं मस्त रगडत त्याला साखर आणि पीठ एकत्र करा. तर इथं बघा आपण जी अर्धी वापरली होती त्याच्यात आता आपलं बेसन पीठ आहे ते पूर्ण मिक्स झालेले आहे. तर आपण आता उरलेली जी आहे पिठी साखर ती आता पूर्ण आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि पूर्ण सगळी एकत्र करून घ्यायची आहे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर प्रमाण घेतलं तर तुम्ही व्यवस्थित ही सगळ्या स्टेज फॉलो करू शकताय. पण तुमचं जर प्रमाण म्हणजे कमी जास्त असेल, तुम्ही जर जास्त प्रमाणात करणार असाल किंवा कमी प्रमाणात करणार असाल तर मात्र तुमचं म्हणजे
प्रमाण कमी जास्त होऊ शकतं किंवा टाईम पण इकडे तिकडे तुम्हाला जास्त कमी लागू शकतो. तर असं आपण हे आता सगळं एकत्र असं मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण गुठळ्या वगैरे फोडायच्या आहेत. तुम्ही एका हाताने फोडण्याऐवजी दोन्ही हाताने व्यवस्थित त्याला फोडा. तर इथं बघा सगळं आपलं मिक्स करून झाल्यानंतर किती छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं बेसन पीठ. आणि ह्या स्टेजला तुम्हाला असं वाटेल की हे तर पिठासारखं झालं, आपले लाडू कसे येणार वगैरे, तर काही टेन्शन घेऊ नका. हे बघा आपण नॉर्मली जरी असं ह्याचं हातामध्ये असं पीठ घेतलं तरी पण हे इझिली होऊन जातात. पण घाबरण्याची काही गरज नाही आहे. काहींना ह्या स्टेजला आल्यानंतर असे वाटेल की अरे आपण इतकं तूप घातलं होतं, काय घातलं होतं, पण हे आता तर बनतच नाही, हे परत पहिल्यासारखं बेसनसारखं झालं. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, हे व्यवस्थित लाडू येतात. तर ह्याच्यामध्ये आता आपण जास्त काही नाही तर ड्रायफ्रूट्स घालणार आहे. म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर घाला, आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. पण एक म्हणतात ना, आपण कसं असतं कोणतेही लाडू बनवले की आपण वरून म्हणजे काजू असू दे, पिस्ता असू दे, नाहीतर बेदाणे असू देत, मनुके वगैरे असू देत, आपण काय करतो वरून असे आपण त्याला घालतो, का तर डेकोरेट होण्यासाठी, लाडू डेकोरेट. पण वरून फक्त डेकोरेशन करण्यापेक्षा आपण म्हणजे आतूनही त्याला थोडं हेल्दी असं बनवलं पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणून मी इथे बघा काजू, बदाम आणि पिस्ता हे 3 प्रकारचे ड्रायफ्रूट्स इथे घेतलेले आहेत थोडे थोडे. तर ते आपण तुपामध्ये थोडंसं असं, जास्त नाही पण थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला गरम करायचे आहेत. तर म्हणजे कसं आपण जेव्हा लाडू खाईल तेव्हा आपल्या टाळ्याला तर लाडू चिकटणार नाही, पण एक खाताना ह्या ड्रायफ्रूटचा एक त्याच्यामध्ये जो क्रंचीनेस असतो तो खाताना आपल्याला खूप छान वाटेल आणि आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे, म्हणून आपण घालायचं आहे. तुम्हाला नसेल घालायचं स्किप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता ऑलरेडी आपण घी वगैरे यूज केलेलंच आहे, तर ही स्टेज पूर्णपणे तुम्ही स्किप करू शकताय, पण मी ॲज अ घालते. आता हे झाल्यानंतर हे आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे, लगेच गरम आहे त्या स्टेजला टाकायचं नाही आहे. तर हे थंड होईपर्यंत थोडा वेळ ठेवलं. तर आता आपण बाजूला तसंच ठेवूया, थोडं थंड होऊ दे. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे म्हणतात इंटिग्रेंट तर वेलची पावडर म्हणजे माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. काहींना वेलची नसेल आवडेत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण एक खूप छान स्वाद, सुवास, सुगंध मस्त येतो. त्यामुळं आपण म्हणजे मी तर वापरते, ॲटलिस्ट सगळेच म्हणजे वापरतात, कारण ह्याच्यात एक जो स्वाद असतो, एक तुम्ही बघा वेलची पावडर टाकल्या आता जर आपण हे पीठ मिक्स करायला घेतलं तर किती छान मस्त असं सुगंध येतो, एक सुवास येतो. असं वाटतं की आत्ताच म्हणजे लाडू बनवायच्या आधीच आपलं मन होऊन जाईल की लाडू खायचं. एक तुपाचा वास, एक वेलचीचा वास, आणि त्याच्यावर आपण हे असे जर ड्रायफ्रूट्स घातले तर वा वा किती छान. म्हणजे असं वाटून जाईल की लाडू वळायच्या आधीच पीठ खायला सुरुवात करू की काय, असं तुम्हाला वाटेल. आणि लाडू खातानाही इतकं भारी वाटेल तुम्हाला की म्हणजे असं वाटेल की हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे, सगळंच आहे. म्हणजे घी पण आहे, ड्रायफ्रूट्स पण थोडेफार आहेत, स्वादासाठी वेलची पण आहे. खूप छान असं कॉम्बिनेशन मस्त होऊन गेले. तर बघा हे पूर्णपणे आपण परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, कारण आपण याच्यामध्ये वेलची आणि ड्रायफ्रूट्स आपण घीमध्ये रोस्ट करून घातलेले आहेत. तर तुम्ही परत एकदा हाताने व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, कारण परत एकदा थोडंसं तूप टाकल्यामुळे ते एका जागीच राहण्यापेक्षा असं सगळं व्यवस्थित करून घ्या. आणि आता काही नेहमीप्रमाणे आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे, पाहिजे त्या साईजचे, छोटे मोठे कसेही तुम्ही बनवू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्हाला जसे आवडतील, तुम्हाला छोटे हवे असतील छोटे बनवा, मोठे हवे असतील मोठे बनवा, किंवा तुम्हाला जर एकसारख्या एका साईजचे बनवायचे असतील तर कोणतं तरी एखादी वाटी, भांडं, म्हणजे शक्यतो वाटीच घ्या, एखादी छोटीशी वाटी असते ना तर ती घ्या, त्याच्यामध्ये घ्या, त्या मापानुसार तुम्ही बनवू शकता. तर इथे बघा किती छान म्हणजे एकदम इझिली बनवून जाईल. मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. बघा, तर थोडंसं असं तुम्ही मुटका टाईप केलं ना तर लगेचच तुम्हाला ते असं मुटका झालेला तुम्हाला लगेच होईल, आणि एक थोड्याच सेकंदात बघा असं लगेचच लाडू वळू. म्हणजे त्या पिठाकडे बघून तुम्हाला पहिल्यांदा असं वाटू शकतं की अरे हे तर पिठासारखं झालं, ह्याचं आता कसे लाडू ओळायचे वगैरे, म्हणजे खूप त्रास होईल, म्हणजे खूप टाईम लागेल वगैरे. पण काही टाईम पण लागत नाही आणि काही टेन्शन घ्यायची पण गरज नाही. एकदम इझिली सोप्या असं किती मस्त लाडू तयार होत आहेत बघा, एकदम सोपं आणि एकदम छान.
असंच हे आता सगळं लाडू आपण वळून घ्यायचे आहेत मस्तपैकी. तर तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स जर फॉलो केले तर किती छान मस्त लाडू होत आहेत बघा. एकदम छान झाले. आपलं कमी प्रमाण होतं म्हणून कमी लाडू झाले. तुमचं जास्त असेल तर तुमचे जास्त होऊ शकतात. वाव, किती छान बघा, किती छान दिसत आहेत. म्हणजे किती छान, एकदम छान सुरेख कलर आलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही फूड कलरही घालू शकताय. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझं चॅनेल आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.